नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी परत तुमच्यासाठी पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे। येणारा होळीचा सण किंवा गुढीपाडवा, येणाऱ्या होळीला जर का तुम्हाला इच्छा असेल घर बसल्या काहीतरी करायची, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल। का तर याच्यामध्ये पुरणपोळी करण्यापासून त्याची प्राइस किंवा त्याला किती खर्च येतो किंवा कशा प्रकारे केलं पाहिजे, घरात बसून जर तुम्हाला काय करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही ऑर्डर घेऊ शकत असाल तर ती ऑर्डर कशा प्रकारे घ्यायची किंवा कितपत घ्यायची, किंवा पहिल्यांदाच आपल्याला भरपूर ऑर्डर भेटणार नाहीत। जेव्हा तुम्ही सुरुवात कराल किंवा कुठेतरी जाहिरात कराल किंवा व्हॉट्सअपला वगैरे द्याल, त्या ठिकाणी तुम्हाला 1-2 जरी ऑर्डर भेटल्या तर तिथून तुमची सुरुवात चांगली होऊ शकते। सालाचे 12 महिने पुरणपोळी हा व्यवसाय चालतो बऱ्याच ठिकाणी, आणि आपण इथं घरगुती पद्धतीनं पुरणपोळी बनवतोय। आता इथं बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, जे गव्हाच्याच पिठाचे पुरणपोळी केलेली आहे। पण बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपण गहू वापरतो तेव्हा ते गहू दळून आणणे किंवा ते चाळणे किंवा गहू प्रत्येक वेळी कुठल्या प्रकारचा मिळतो हेही तितकंच खरं आहे। बिझनेस करतात पुरणपोळीचा, ते मैद्यापासून बनवतात, जे चाळायचं किंवा दळून आणायची मेहनत आहे ती वाचते। तर इथं A to Z ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही घर बसल्या सुद्धा हा व्यवसाय करू शकता। गेल्या आठवड्यामध्ये आपण पुरणपोळीचा व्हिडिओ टाकला होता, त्याला भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। तर इथं आपण पाव किलो डाळीपासून पुरणपोळी करतोय। तर इथे मी फुल भरून 1 ग्लास घेतलेला आहे। पाव किलोपेक्षा थोडंसं 50 ग्रॅम एक्स्ट्रा असेल, याच्यामध्ये डोळ असेल किंवा खडे असतील हे निवडून घ्यायचे आहे। आणि डाळ घेताना शक्यतो थोडीशी बारीक डाळ असेल तर चवीला छान लागते, का तर ती गावरान हरभऱ्याची असते असं म्हणतात। आता तुमच्याकडे जसे असेल तसं तुम्ही घेऊ शकता। हे बघा, इथं थोडंसं कुजल्यासारखं वगैरे असतं ते काढून घ्यायचं आहे, आणि एखाद्या वेळेस खडेसुद्धा असतात डाळीच्याच रंगाचे, ते सुद्धा चेक करायचं आहे। तर इथं चेक करून झाले। आता आपण इथं कुकरमध्ये मी बटाटे शिजायला घातले होते, त्यामुळे कुकर थोडासा असा दिसतोय। तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। इथे मी गरम पाणी करून घेतले। तर आपण 1 ग्लास डाळ घेतली, तर 1 ग्लास डाळीसाठी 1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। इथे मी येळवणी काढणार नाही, त्यामुळे पाणी थोडंसं कमी टाकले। जर काही येळवणी करायचं असेल तुम्हाला तर पाव ग्लास पाणी एक्स्ट्रा घालायचं आहे, म्हणजेच 1.25-2 ग्लास पाणी जास्त घालायचं आहे। तर आता इथं डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 1 ते 2 पाण्याने ही स्वच्छ डाळ धुवून घ्यायची। याला कुठलं पावडर वगैरे लावलेलं असेल किंवा कचरा असेल ते व्यवस्थित निघला जातो, आणि खळखळ पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आता यातलं पाणी काढून घेऊया आणि दुसरं पाणी टाकून आणखीन 1 वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आपण ही डाळ 2 वेळा स्वच्छ करून घेतलेली आहे। आता आपण ही डाळ कुकरमध्ये टाकून घेऊया। आता गॅसवर जर ठेवलं पाणी गरम करायला तर गॅसवरती डाळ टाकून घ्यायची आहे। इथं व्हिडिओ शूट करताना थोडं सोपं पडतं म्हणून मी पाणी गरम करून घेतलं आणि इथंच कुकरमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे, आणि गरम पाण्यामध्येच डाळ टाकून घ्यायची, थंड पाण्यात टाकायची नाही। आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया, बरोबर पाव चमचा टाकायचे। पाव किलोच डाळ आहे त्यामुळे 2-3 चुटकी हळदी पावडर टाकून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ जी आहे ती एकदम मऊसूत अशी शिजते। तर इथं अर्धा पळी तेल आपण टाकून घेतलेलं आहे, आणि आता लगेचच झाकण लावून घ्यायचं नाही, तर साधारण ढवळून घेऊन 10 मिनिट किंवा कमीत कमी 5 मिनिट तरी याला एक उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे फेस येणार नाही आणि आपलं कुकर खराब होणार नाही। तर कुकर कुठल्या गॅसवर ठेवलं म्हणजे आपलं कुकर खराब होणार नाही आणि एकदम परफेक्ट डाळ शिजली हे दाखवते। तर इथं आपण जी छोटं बर्नर असतं त्याच्यावरती ही डाळ शिजवून घेणार आहोत। एकदम लो फ्लेमवर आपल्याला इथं 7 शिट्ट्या करायच्या आहेत। तर 7-8 मिनिटामध्ये छान उकळी आलेली आहे बघा, आणि छोट्या गॅसवर ठेवलं एकदम लो फ्लेमवर तर जिथल्या तिथं डाळ शिजते। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया, आणि झाकण लावल्यावर सुद्धा गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। हे बघा अशा प्रकारे। जर का मोठा गॅस केलात पटकन डाळ शिजेल, तर तसं होत नाही, जास्त शिट्ट्या करावं लागतील आणि एक मऊसूत डाळ बिलकुल शिजत नाही। कधीही डाळ शिजवताना लो फ्लेमवरच शिजवायची आणि 6 ते 7 शिट्ट्या करायच्या। आता इथं बघा, आता माझा गॅस थोडासा मोठा चालतो लो फ्लेम ठेवली तरी, त्यामुळे मी काय करते, आता इकडे बटन घेतल्यानंतर बघा, आणि मध्ये इतका मोठा गॅस चालतो, त्यामुळे मी अशा प्रकारे थोडंसं साईडला बंद करतो आपण, त्या बाजूला फिरवून एकदम लो फ्लेम करते, म्हणजे कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही।
आता बऱ्याच वेळा काय होतं, पहिल्यांदा शेगडी बरोबर असते पण बिघडली वगैरे, आपण रिपेअर करून आणली की असा प्रॉब्लेम होतात. तर लो फ्लेमवर ज्याला असा काही प्रॉब्लेम होत असेल त्यांनी अशा प्रकारे करू शकता. एकदम बारीक गॅस केलेला आहे मी. आता हे कुकर ठेवलेलं आहे आणि मी तरी पण तुम्हाला दाखवते. नवीन शिकणाऱ्या मुली असो किंवा आपल्या मैत्रिणी असो, तर त्यांनाही कळायला पाहिजे की कुठल्या गॅसवर लावलं आहे किंवा कितपत गॅस ठेवायचं. बघा, पूर्ण शिट्टी 2 शिट्टी याच्यासाठी दाखवल्या की आपल्याला अंदाज येतो की खरंच कुकरमधून पाणी निघतं बाहेर शिट्टीतून किंवा नाही निघत ते. 1 शिट्टी झालेली आहे. आणखी 1 करून दाखवते मी तुम्हाला. आणि काय होतं, जर काय याच्यातून पाणी जर बाहेर निघलं येळवणी वगैरे, तर ती चव व्यवस्थित लागत नाही त्या पदार्थाची, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. तर आता इथं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण इथं मैद्याची पुरणपोळी करतोय, त्यामुळे मैदा घेतला आहे 300 ग्रॅम. तुम्हाला आता किती बनवायचं आहे, तर इथं 300 ग्रॅम कशामुळे घेतला आहे, तर 250 ग्रॅम हा बरोबर मोजून घेतला आहे मी मैदा. पोळीला लावण्यासाठी ठेवायचा आहे. तर बरोबर 1.5 ग्लास म्हणजेच पाव किलो होतो. आणि दुसरा अर्धा ग्लास घेतलेला आहे ती पोळीला लावण्यासाठी बाजूला ठेवला आहे मी. तर एवढं प्रमाण बरोबर घ्यायचं आहे, म्हणजे पाव किलो डाळीसाठी पाव किलोच मैदा घ्यायचा आहे. तर हे बघा, हे 50 ग्रॅम घेतलेलं आहे ते बाजूला. म्हणजे तुम्हाला पाव किलो पुरणपोळी बनवण्यासाठी अर्धा ग्लास काही पोळीला लावण्यासाठी संपत नाही, पण थोडंसं राहतं शिल्लक. पण बरोबर जेवढी डाळ आहे तेवढंच मैदा आपल्याला घ्यायचा आहे. आणि मैदा शक्यतो चाळूनच घ्यायचा, असाच मैदा टाकायचा नाही. मैदा नेहमी फ्रेश असावा. याच्यात चुटकीभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे. आता तुम्ही जेव्हा विक्रीसाठी पुरणपोळी बनवाल तेव्हा तुमच्याकडे गहू व्यवस्थित जर नसतील, तर क्वालिटी मेंटेन करण्यासाठी मैद्याच्याच पुरणपोळ्या केल्या जातात. त्यामुळे मैद्याची पोळी करताना ही ट्रिक बरोबर वापरायची आहे की तेलाचा जास्त वापर करायचा नाही. तुम्ही इथं 4 तास 5 तास जर हे पीठ ठेवलं मुरत, तरी पुरणपोळी अतिशय परफेक्ट होते. पाण्याचं प्रमाणसुद्धा परफेक्ट सांगितलेलं आहे. म्हणजे मैदा मळताना किंवा पुरणपोळीसाठी पीठ तयार करताना पाणी कितपत वापरायचं. पहिल्यांदा पुरणपोळी करत असाल तर खूप सैलसर पीठ केलं, पोळी व्यवस्थित लाटता येत नाही आणि मोठ्या पोळ्या करायचं म्हटलं तर मोठ्या पोळ्या होत नाही. आता इथं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळताना कधीही मैदा असो किंवा गव्हाचं पीठ असो, थोडंसं पाणी टाकूनच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तर बरोबर अर्धा ग्लास आपल्या इथं पीठ मळण्यासाठी गेलेलं आहे. एखादा चमचा कमी न जास्त लागू शकतो. एवढंच पाणी याच्यात टाकायचं. आता तुम्ही म्हणाल की एवढ्यामध्ये कसं मिक्स होईल, पीठ मळलं जाईल, तर परफेक्ट असं मळलं जातं. का आता आपण इथं 1-2 तास पीठ हे भिजत ठेवणार आहोत त्यामुळे. आणि जास्त तेलाचा सुद्धा वापर करायचा नाही. पुरणपोळीचं पीठ जेवढं सॉफ्ट असेल तेवढंच पुरणसुद्धा मऊसूत असायला हवं. तेव्हा पोळी जी आहे ती तोंडात टाकताच विरघळते. नाहीतर पुरण पातळ सैलसर आहे, पीठ घट्ट आहे किंवा पीठ सैलसर आहे, पुरण घट्ट आहे, हे जमत नाही. दोन्ही सेम प्रमाण लागते, मग पुरणपोळी जमून येते. तर बघा, जसं आपण मळू नाही पीठ तसं याच्यात स्मूथपणा येतो आणि एकदम सॉफ्ट असं पीठ होतं. तर आता आपण याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. जास्त तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही. आता जसं पीठ मळू आपण, हे बघा, जसं की आपण ब्रेड तयार करताना पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप तेल किंवा खूप पातळ असं जास्त पाणी टाकून पीठ मळायचं नाही. तर हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी करत असाल तरी परफेक्ट पुरणपोळी होईल, किंवा बरेच वेळा केली असेल तरी ही प्रमाण जर घेतलं तर आता कमीत कमी 10 ते 12 मिनिट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. लगेचच हे पीठ असं सोडून द्यायचं नाही आणि जास्त तेलाचा सुद्धा वापर करायचा नाही. तर 10 मिनिट झालेलं आहे बघा. आता बिलकुल हाताला चिकटत नाही आणि याच्यामध्ये तार चलते पिठाची, हे बघा, अशा प्रकारे तुटत नाही. तरीही आणखीन आपण 5 मिनिट याला मळून घेणार आहोत. हे पीठ मळण्यासाठी बरोबर 15 मिनिट लागलेत मला. आता हे पीठ तुम्हाला ओढून दाखवते. हे बघा, पहिल्यात आणि आत्ताच्यात किती फरक आहे. तरी पण आपण ह्या पिठाला आणखीन 1 ते 2 तास ठेवणार आहोत मुरण्यासाठी. तेव्हा आणखीन हे मऊसूतपणा याला जास्त येतो. हे बघा, एकदम स्मूथ असं हे पीठ आपलं झालेलं आहे. आणि कितपत घट्ट किंवा पातळ आहे हे तुम्हाला जाणवत असेल. अशाच प्रकारे हे पीठ आपल्याला पाहिजे. तर हे पीठ मळल्यानंतर प्लेटमध्ये ठेवायचं नाही, तर एखादं भांडं घ्यायचं जेणेकरून त्याला झाकण पाक बसेल. याच्यामध्ये पावपळी तेल टाकले. ह्या पिठाला पूर्ण तेल लावायचं, म्हणजे याला साल आल्यासारखं येत नाही, थोडीफार हवा जरी लागली तरी. आता आपण इथं हे 2 तासासाठी पीठ असंच ठेवून देणार आहोत. म्हणजे आपलं पीठ छान मुरलं जातं आणि तेवढीच पुरणपोळी मस्त होते. आता हे आपण पीठ झाकून ठेवूया आणि एका बाजूला हे ठेवून द्यायचं आहे. आपण 1.5 ग्लास मैदा घेतला होता, त्यासाठी आपल्याला बरोबर अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. एखादा चमचा जास्त कमी लागू शकतो. तर आपण पाव किलो डाळ घेतली, तर गोड कितपत तुम्हाला पाहिजे, पण हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. जेवढीच डाळ आहे तेवढाच गोड घ्यायचा आहे आणि ही मोजून घेतलेलं आहे मी. आता इथं मी मध्ये टिप देणार नाही, का तर तुम्ही रेसिपी
1 ते 2 वेळा जर पाहिली आणि परफेक्ट अशा प्रकारे जर केली, हे बघा अशा प्रकारे गूळ जे आहे ते कापून घ्यायचं, म्हणजे एक अर्धा खडा असेल तर तो निघला जातो. आणि हा गूळ मी पॅक बांधून फ्रीजच्या खालच्या डिक्कीमध्ये ठेवते, म्हणजे ते नरम राहतो, खराब होत नाही गूळ. त्यामुळे असा नरम असा गूळ राहतो हे. आणि ही केमिकल विरहित गूळ आहे. शक्यतो पिवळा जास्त असणारा गूळ घेऊ नका, नाहीतर मग गुळाची किंवा साखरेची पोळी केलेली बरी म्हटल्यासारखं. शक्यतो असं थोडासा काळसर असावा गूळ, म्हणजे पुरणपोळीला चव छान लागते. आता हे गूळ पूर्ण मी छान असा कट करून घेतला. इथं पाव किलो गूळ घेतलेला आहे मी मोजून. आणि जर का आता तुमच्याकडे प्रत्येक मैत्रिणीकडे मोजमाप नसेल तर मग ज्या भांड्याने आपण डाळ मोजून घेतली त्याच भांड्याने गूळ मोजून घ्यायचा आहे. तर पूर्ण गूळ याच्यामध्ये मी टाकून दाखवते अगदी हलक्या हाताने, का तर इथं आपण कट केल्यामुळे व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे थोडासा गूळ. आणि जर का तुम्हाला थोडा कमी आवडत असेल तर पाऊण ग्लास घातला तरीही चालतो, पण यापेक्षा जास्त गूळ घालायचा नाही, नाहीतर पुरण जे आहे ते कडक होऊ शकतं. आणि पुरण जर कडक झालं तर मग पोळी व्यवस्थित होणार नाही. आता इथं जायफळ थोडं खिसून घ्यायचं आहे, चमचा बडीशोप आणि 3 ते 4 हिरवी वेलची घ्यायची आहे. हे 3 पदार्थ पुरणपोळीत टाकले की पोटाला बाधत सुद्धा नाही आणि चवसुद्धा पुरणपोळीची छान लागते. आता एक जायफळ जे आहे ते 2 ते 3 वेळाच खिसून घ्यायचे, जास्त टाकायचं नाही. तर हे तडका पॅन मी गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये बडीशोप टाकून घेतले, म्हणजे पावडर छान होते. जायफळ जे आहे ते बाजूला ठेवलेलं आहे. हे छान असं हलवून घ्यायचं, अगोदर गरम करून घ्यायचं, नंतर त्यात टाकून हलवायचं आहे. तर डाळसुद्धा आपली परफेक्ट शिजलेली आहे. पाणी परफेक्ट टाकलं होतं मी, का तर मला इळवणी काढायचं नाही. किंवा बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा ऑर्डर घेतो तेव्हा बऱ्याच लोकांना आमटी पाहिजे नसते, तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. पुरणपोळी खूप मस्त अशी होते आणि इळवणीसुद्धा आपलं वेस्ट जात नाही. तर बघू शकता पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. अगदी लोण्यासारखी डाळ शिजलेली आहे. माझे बरेचसे व्हिडिओ आहेत, तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यालाही नक्की एकदा भेट द्या. तर बघू शकता. तर अशा प्रकारे जर शिजलं तर आपलं पुरण एकदम परफेक्ट होतं आणि पोळीसुद्धा पोटाला बाधत नाही किंवा त्राससुद्धा होत नाही. कढईमध्ये टाकणार आहोत. आता इथे मी कढई ठेवलेली आहे. तर पातळ कढई घेतली तर एखाद्या वेळेस पुरण खाली लागू शकतं. जाड बुडाचं भांडं असलं ना तर मग त्यामध्ये लागत नाही, पण एवढं की सतत त्याला हलवत राहावं लागतं. आता पाणी याच्यात बिलकुलच राहिलेलं नाही, त्यामुळे हे पुरण अगदी पटकन 5 मिनिटात मोठ्या गॅसवरही तयार होतं. ह्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्यामुळे गूळसुद्धा अगदी बारीक पातळ असा कट करून घ्यायचा आहे किंवा खिसून घ्यायचा आहे. तर आता गूळ टाकल्यानंतर गॅस जी आहे ती मोठा करायचा आहे आणि मोठा जर गॅस केला तर अगदी पटकन हे पुरण आपलं तयार होतं. आता पकडीनं पकडून मी हे सतत हलवून घेऊन आपण हे पुरण तयार करूया. तर गूळ असा जर असेल थोडासा काळसर, साखरेसारखा गूळ घेतला, हे बघा मोठा गॅस केलेला आहे मी, तर मग त्याची पोळी साखरेसारखीच लागते. त्यामुळे गुळाची पोळी खायची असेल तर ही केमिकल विरहित गूळ आहे तेच वापरा, म्हणजे पुरणपोळी चवीला खूप मस्त होतात. आता याला सतत हलवून घेऊन परत हे शिजवून घ्यायचं आहे. आता इथं याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त नसल्यामुळे ह्याला जास्त शिजवायचं नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं, जर का तुम्ही असं करायला गेला तर खूपच कोरडं झालं तर मग काय करायचं, तर याच्यामध्ये एखादा चमचा तूप टाकायचं, म्हणजे शेवटी जेव्हा तुम्हाला घट्ट वाटेल तेव्हा. घट्ट जर झालं तर पुरण, नाही तर टाकायची गरज पडत नाही. पुरण जे आहे ते कितपत शिजवावं हेही आपल्याला अंदाज यायला हवा, का तर जास्त कोरडं पीठ झालं तर मग पोळीमध्ये असं खुळखुळ्यासारखं इकडं इकडं होतं. आता मी इथं थोडंसं हलवून घेतल्यानंतर 1 चमचा तूप टाकले, म्हणजे पोळीसुद्धा चवीला छान होते. तर आता हे छान हलवून घेऊया आणि इथं कितपत शिजवायचं हेही मी सांगते. तर आता ह्याला सतत हलवून घेऊया आपण. इथं इळवणी काढलं नाही त्यामुळे जास्त गुळाला पाणी सुटलं नाही, त्यामुळे पुरण जे आहे ते अगदी पटकन आपलं तयार झालेलं आहे. जर का तुम्हाला आमटीच करायची असेल तर थोडीशी डाळ बाजूला घेऊन आमटी केली तरीही चालतं, पण जास्त जर आमटी करायची असेल तर इळवणीच बाजूला काढावं लागतं. तर बघा आता ही पुरण अशा प्रकारे तयार झाले. याच्यामध्ये चमचा रोवल्यानंतर तो असा व्यवस्थित उभा राहतोय. याच्यापेक्षा कोरडं पुरण करायचं नाही आपल्याला. तर बघा कढईला बिलकुल लागलेलं नाही पुरण आणि एकजीव असं झालेलं आहे. तर आता हे पुरण जे आहे ते आपण वाटून घेणार आहोत. आता अशा प्रकारे जर पुरण बनवलं तर तुम्ही थंड झालं तरी अगदी सहज पुरण हे वाटलं जातं. त्याला बिलकुल जास्त त्रास होत नाही पुरण वाटण्यासाठी. 2-1 मिनिटसुद्धा हे पाव किलो पुरण वाटण्यासाठी लागत नाहीत. याच्यापेक्षा कोरडं पुरण जे आहे ते करायचं नाही आणि प्रत्येक वेळी मोजूनच घ्यायचं साहित्य, म्हणजे आपलं पुरण बिघडत नाही. बडीशोप, जायफळ आणि हिरवी वेलची वाटून घेतले मिक्सरला एकदम बारीक. आणि बऱ्याच वेळा काय होतं, मिक्सर व्यवस्थित नसेल तर बडीशोप छान वाटली जात नाही, मग ते पुरण पात्रावर असंच राहते किंवा पुरणामध्ये ती व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे खलबत्ता वगैरे असेल त्याच्यामध्ये बारीक अशी कुटून घ्यायची आहे. तर तुम्ही ही पुरण पाट्यावर वाटा किंवा पुरण यंत्राला वाटा किंवा अशा गाळणीवर गाळून घ्या. अगदी परफेक्ट आणि झटपट हे पुरण वाटलं जातं. तर गरम आहे तोपर्यंत आपण हे वाटून घेऊया, नंतर हे थंड करायला ठेवायचं आहे. तर आता चाळणीखाली अशी पाक बसेल अशी
एखादं भांडं घ्यायचं आहे आणि एखाद्या चपट्या बुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे हे पुरण वाटताना अगदी पटकन आपलं पुरण जे आहे वाटलं जातं. हे बघा अशा प्रकारे. तर पुरण वाटायला जरासुद्धा त्रास होत नाही डाळ जर व्यवस्थित शिजली तर. म्हणजे पुरण पातळ होत नाही किंवा घट्ट होत नाही. सर्वच प्रमाण जर परफेक्ट असेल तर फक्त शिजवताना थोडंसं काळजीपूर्वक शिजवायचं आहे. तर हे बघा अगदी सहज हे पुरण वाटलं जातं. आणि डाळ जर कच्ची राहिली तर तुम्ही मिक्सरला फिरवा किंवा अन्य कुठलं काही केलं तरी पुरण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे डाळ जी आहे ती परफेक्ट अशी शिजवून घ्यायची आहे. तर आता हे पुरण छान असं आपण वाटून घेऊया. हे पुरण बघा कुठेसुद्धा तुम्हाला डाळ दिसणार नाही. आता एखादा कण दिसला तर ते बडीशोपचा आहे, जेणेकरून एखादी मोठी बडीशोप राहिलेली ती तशीच राहिली आहे. तर हे बघा एक ना एक पुरण असं छान असं वाटून घेऊया. तर बघा एक ना एक पुरण असं छान वाटलं जातं. तर हे पूर्ण पुरण वाटून झालेलं आहे. एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याने हे पुरण असं काढून घ्यायचे. अशा प्रकारेच पुरण असं व्हायला हवं, तेव्हा आपली पुरणपोळी परफेक्ट अशी होते. आणि जर का तुम्हाला खूप कोरडंच वाटलं तर एखादा चमचा तूप याच्यामध्ये टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पुरण जे आहे ते थोडंसं सैलसर होतं. खूप कोरड्या पुरणाची पोळी करायची नाही. तर हे गाळणीचं पूर्ण पुरण आपण काढून घेतलेलं आहे. आता हे थोड्या वेळ थंड करून घ्यायचं आहे. हे पुरणसुद्धा एकजीव होण्यासाठी किंवा अगोदर वाटलेलं थोडं पातळ असतं, नंतर थोडं घट्ट होतं. त्यामुळे ह्याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पटकन थंड होतं आणि जास्त दुसरेसुद्धा भांडे भरणार नाहीत त्यामुळे. तर इथं 1 ते 1.5 तास झालेलं आहे पीठ आपलं. हे बघा ते मस्त असं मुरलेलं आहे. बघू शकता पहिलं पीठ कसं होतं आणि आत्ता कशा प्रकारे झालेलं आहे ते. अशा प्रकारे जर पीठ मळलं जास्त तेलाचा वापर न करता तरीही पुरणपोळी परफेक्ट होते. पहिल्यांदा जरी करत असाल तरीही पोळी फुटणार नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा तुम्ही पुरणपोळी ऑर्डर करता ती पोळी असं फुगलेली तर नसतेच, बऱ्याच ठिकाणी फुटलेली असते. तर मैदा कितपत घ्यायचा किंवा कशा प्रकारे पीठ मळायचं ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर पोळी जी आहे ती बिलकुल फुटत नाही. आणि जर का पोळी फुटली तर मग ती पोळी व्यवस्थित चवीला लागत नाही. का तर त्याच्यामध्ये वाफ जर गेली पोळीमध्ये तर पुरण आतलं कडक होतं. त्यामुळे पोळीची चव छान लागत नाही किंवा नरम पोळी राहत नाही. त्यामुळे पोळी फुटली नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला पोळ्या करायच्या. तर हे बघा पीठ परत मी मळून घेतले. आता आपले पुरणसुद्धा थंड झालेलं आहे. याचे गोळे अगोदरच बनवून घ्यायचे. आता हे असं जर पुरण झालं व्यवस्थित तर पोळी कशाला बिघडेल. तर आता एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे. तर इथं आपण 1/2 किलो पुरण ची पोळी करतोय. तर याच्यामध्ये 100 ग्रॅम जर म्हटलं एक पुरणाचा गोळा तर याच्यामध्ये 8 गोळे तयार होतात. तर एक पोळी 100 ग्रॅमची जर म्हटलं तर 50 रुपयाला किंवा 53 रुपयाला विकतात. अगदी लुपलुपीत आणि मोठी पुरणपोळी होते. आणि जर का 8च्या 16 पोळ्या केल्या तुम्ही तर 30 रुपये किंवा 33 रुपयापर्यंत एक पुरणपोळी विकल्या जाते. आता कसं आहे, ज्याला कमी प्राईसची पाहिजे किंवा कमी पुरणाची पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ही पुरणपोळी विकू शकता. तर इथे मी 2 प्रकारचे गोळे तयार करून तुम्हाला दाखवते. का तर माझ्याकडे वजन काटा असल्यामुळे मी वजन करून घेते. असा जर मोठा गोळा घ्यायचा म्हटला तर बरोबर 100 ग्रॅम होतं आणि 50 ग्रॅम पीठ, म्हणजे एक पोळी 150 ग्रॅमची होते. तर बघा हे अशा प्रकारे, म्हणजे मोठं लिंबू असतं त्याचे 3 पट भाग म्हटलं तर. आणि जर का थोडंसं लहानचं म्हटलं तर कुठल्या पुरणपोळ्या म्हणजे 50 ग्रॅमच्या असतात, कुठल्या 75 ग्रॅमच्या असतात. त्याच्यानुसार प्राईस कमी जास्त असू शकते. तर तुम्हाला खर्च किती येतो हेही मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. तर पूर्ण याचा तुमच्या सहित खर्च 208 रुपये येतो. तर पूर्ण ह्या पोळ्या तयार झाल्यानंतर जेव्हा तुम्ही विकाल 1/2 किलोच्या तेव्हा त्याचे 480 रुपये तयार होतात किंवा 400 रुपये होतात. तर तुम्हाला 1/2 किलो पुरणपोळीच्या मागे 200 रुपये प्रॉफिट राहू शकतं. तर अशा हिशोबाने तुम्ही करून घ्यायचं आहे. आता ही जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये A to Z देईल मी. 1/2 किलो, अर्धा किलोच्या प्रमाणात किंवा 1 किलोच्या प्रमाणामध्ये, आणि कोणती पोळी किती रुपयाला विकली जाते. जर का तुम्ही कुठल्या पोळीला तूप लावलं तर त्याचे रेट वाढतं. मग 50 रुपयाची 53 रुपयाची पोळी एक जाते, जेणेकरून 100 ग्रॅम पुरण, 50 ग्रॅम पीठ आणि त्याला तूप जर लावलं तर. याच्यात तुम्ही केशर टाकलं तर 50-53 रुपयाला ही पोळी जाते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पुरणपोळी करून विकू शकता. तर इथं सर्व गोळे मी 100-100 ग्रॅमचे करून घेणार आहे. आणि जर का तुम्हाला लहानच पाहिजे असेल तर 50 ग्रॅम पुरण आणि 50 ग्रॅमच पीठ, मग ती पोळी तुमची 25 रुपये किंवा 30 रुपये अशा हिशोबाने विकल्या जाते. आणि प्रत्येक वेळी मैदाच वापरायचा, आणि मैदा वापरल्यामुळे
क्वालिटी जी आहे ती मेंटेन राहते. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, कधी गहू कुठला भेटतो, कधी कुठला भेटतो, पण ग्राहक जे आहे ते नाराज होतात. आणि ऑर्डर घेताना 1 दिवस अगोदर ऑर्डर घ्यायची आणि अर्जंट जर ऑर्डर आली तर कमीत कमी 2 तास ते 3 तास अगोदर घ्यायची, जेणेकरून तुम्हाला पुरणपोळी करताना त्रास होणार नाही. कमी प्रमाणात असेल तर तुम्ही 1-1.5 तासामध्ये सुद्धा पुरणपोळी करू शकता. पण जास्त क्वांटिटीमध्ये जर असेल तर तुम्हाला 1 दिवसच अगोदर घ्यावा लागते आहे. आणि हा 100 ग्रॅमचा गोळा आहे. तर हे 50 ग्रॅमचा तुम्ही 30 रुपयाला विकू शकता आणि ह्या 53 रुपयाला विकू शकता. तुमच्या शहरात आता बघा, इकडं ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्वस्तामध्ये पडतात, मेट्रो सिटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी महागात पडतात. तर त्याचं पूर्ण हिशोब करून तुम्ही याचं रेंज जी आहे ती लावू शकता. तर माझ्याकडे जे भाव आहेत त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता इथं ह्या पिठाचे गोळेसुद्धा आपल्याला 8 करून घ्यायचे आहेत. बरोबर पाव किलो मैदा आपण वापरला आहे पाव किलो डाळीसाठी. तर 8 गोळे म्हटलं की एक गोळा 50 ग्रॅमचा होतो. तर अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे छोटं लिंबू असतं तेवढ्याच आकाराचा गोळा करायचा आहे आणि दुप्पट पुरण होतं. म्हणजे पुरणपोळी अगदी गुबगुबीत होते आणि चवीला सुद्धा लागते. आता तुम्ही 50 ग्रॅमची सुद्धा पोळी, आता बऱ्याच लोकांना पुरणपोळी खायची असते पण पुरण जास्त नको असतं. बऱ्याच लोकांना जास्त पुरणाची आवडते. तर ज्यांची जशी ऑर्डर येईल तशा प्रकारे तुम्ही बनवून देऊ शकता. तर इथं पुरणपोळी करताना शिळं पीठ किंवा खूप दिवसाचं पुरण असं वापरायचं नाही. तेव्हा आपली क्वांटिटी म्हणजे क्वालिटी जी आहे ती टिकून राहते आणि ग्राहकसुद्धा खुश होतं. किंवा तुम्हाला एकदाच ऑर्डर दिली तर बाबा फ्रेश असते, हे अगोदर बनवून काही ठेवत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला आणखीन ग्राहक भेटू शकते. तर इथं 8 गोळे आपण तयार करून घेतले. तुम्ही पाव किलो डाळीचं पुरण जर परत वजन केलं तर ते बरोबर अर्धा किलो 400 ग्रॅम होतं. म्हणजे पाऊण किलोच्या जवळजवळ हे पुरण होतं. तर बघू शकता हा 50 ग्रॅमचा गोळा. आता हे 100 ग्रॅमचा गोळा. तर अशा प्रकारे पुरणपोळी जर केली तर अगदीच मस्त चवीला लागते. तर आता हे गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. तवा मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आणि आता हे पिठामध्ये बुडवून घेतल्यानंतर असा उंडा तयार करून घ्यायचा. तेलावर जर करत असाल तर काय होतं, बऱ्याच वेळा पोळी फुटल्याच जाते. तर मैद्याची जरी करत असाल तर ही पद्धत वापरा, पोळी बिलकुल फुटणार नाही. परफेक्ट पोळ्या होतात आणि इतकं ट्रान्सपरंट दोन्ही बाजू पोळीच्या होतात, तुम्हाला वाटणार सुद्धा नाही. पेपरपेक्षा सुद्धा पातळ पापुद्रा त्याचा होतो. तर बघा, याचा पारी करून घेतल्यानंतर हा गोळा जे आहे ते पुरणाचा याच्यामध्ये ठेवून घेऊन वरच्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि खालच्या बाजूनं सुद्धा अशा प्रकारे हा उंडा तयार करून घ्यायचा. इतकं पातळ पारी होते याची, तरीही पोळी आपली एक सुद्धा फुटत नाही. आणि अशा प्रकारे उंडा करून घेतल्यानंतर वरती जर खूप पीठ आलं तर थोडंसं तोडून घ्या, नाही तोडलं तरी तिथल्या तिथंच त्याला असं टाक करून घ्यायचं. आता हातावरती अशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा, म्हणजे पुरण जे आहे ती सर्व बाजूनी सारखं पसरल्या जातं आणि पोळी लाटताना भराभर लाटता येते. पोळीच्या कडा जी आहे ती जाड होत नाही. उंडा तयार करून झाल्यानंतर पोळीपाटवर थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पोळी लाटायची. फक्त कडेनंच पोळी जी आहे ती लाटत चालायची आणि शेवटी 2-3 लाटणे मध्यभागी फिरवले की एकसारखी पोळी दिसते. आता याच्यामधून पुरणसुद्धा दिसते. इतकी परफेक्ट ही आपली पोळी जी आहे ती मैद्याची तयार होते. तर लाटताना थोडीशी हलक्या हाताने लाटणं फिरवायचं, खूप दाबून फिरवायचं नाही, नाहीतर खाली जर चिकटली तर पोळी जी आहे ती फुटल्या जाते, त्याला काहीच करता येत नाही. तर अगदी हलक्या हाताने हे बघा अशा प्रकारे, जर का मैदा कमी वाटला तर परत टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे लाटून घ्यायची. तर एकच सुद्धा पोळी आपली फुटत नाही किंवा खराब होत नाही. तर एकदम मस्त अशी आपली ही पोळी लाटून झालेली आहे. आपला तवासुद्धा गरम झाला आहे. तर तुम्हाला लहान किंवा मोठ्या, आता मी तरी पोळी जी आहे ती मोठ्या मोठ्याच बनवते. तर पोळी बघा एकदम परफेक्ट आपली लाटून झाली, बिलकुल खाली चिटकलेली नाही. तवा गरम झालेला आहे आणि गॅस फास्टच ठेवायचा आहे जोपर्यंत आपली पोळी पूर्णपणे भाजत नाही तोपर्यंत. आता पीठ जर लागलं असेल, एखाद्या कपड्यानं जर तुम्ही पुसायला जाल तर पोळी फुटू शकते. जर का मलमलचा कपडा असेल तर त्यांनी तुम्ही ट्राय करू शकता. पण शक्यतो अगदी व्यवस्थित असं, खूप नाजूक ह्या पोळ्या होतात गव्हापेक्षा सुद्धा. तर याला थोडेसे असे फोड आल्यासारखे झाले की पोळी जी आहे ती पलटून घ्यायची आहे. पलटताना हे बघा सावकाश पलटायची. उलट आता थोडीशी पोळी फुगल्यासारखी झाली की त्याच्यावरती तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार सोडून घ्यायचं आहे. तर इतक्या मस्त मऊसूत ह्या पोळ्या तयार होतात आणि बघा एकदम मस्त अशी फुलते ही पोळी, बलूनसारखी टम्म फुगते ही पोळी बघा. आणि आपण ही मैद्याची पोळी केल्यामुळे जास्त वेळ ठेवायची नाही, नाहीतर लगेचच करपू शकते. हे बघा खूप डार्क रंग आलेला आहे थोडा वेळ जर असं ठेवली तर.
तर आता ह्याला तेल लावून छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. सगळीकडून छान अशी भाजून घ्यायची. कुठं कच्ची वाटली तर असं हे बघा उलटनं फिरवून तिला भाजून घ्यायचं आहे. आता विकत्रीच्या पोळ्या 2च वेळा पलटतात ते लोकं आणि लगेचच पोळी भाजली जाते. पण आपण घरगुती ऑर्डर जे कोणी घेत असतील ते अगदी घरच्यासारखे असते आणि प्रत्येक गोष्टीची स्वच्छतेची किंवा चांगल्या क्वालिटीची पुरणपोळी असो किंवा कुठलं दुसरे वस्तू असो ते देतात. त्यामुळे घरगुती जिथं भेटते तिथून जर तुम्हाला हवी असेल ऑर्डर तर तुम्ही घेऊ शकता. एकदम मस्त अशी पोळी भाजल्यानंतर आपण काढून घेतलेली आहे. आता दुसरा एक उंडा तुम्हाला तयार करून दाखवते. तर हे पीठ इतकं मऊसूत झालेलं आहे, वाटीसुद्धा करताना अशी पसरते. त्यामुळे पसरली तरी अगदी थोडंसं जरी वाटी करून घेतली आणि पुरण भरलं तरी ती उंडा आपला तयार होतो. तर हे बघा हे उंडा ठेवलेला आहे. प्रत्येक पोळी जी आहे ती आपली 150 ग्रॅमची होते इथं. तर याची प्राईस तुम्हाला 50 ते 53 रुपये पडेल. आता तुमच्या इथं साहित्याचा रेट कसा आहे ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. मी थोडंसं शॉर्ट जे आहे थोडंसं माहिती जी आहे ती व्हिडिओच्या शेवटी देते, म्हणजे किती साहित्य लागले आणि कशाप्रकारे तुम्ही पुढचं साहित्य काढू शकता यासाठी तुम्हाला सोपं जाईल म्हणून. आता हाही उंडा बघा पिठात बुडवून असा हातावरती तयार करून घ्यायचा, म्हणजे लाटता भराभर येतो आणि पुरण जे आहे ते सर्व बाजूनी पसरतं. आता तुम्ही जर असंच जर लाटायला घेतलं तर कुठंतरी जाड कुठंतरी पातळ अशी पोळी होती, एकसारखी लाटता येत नाही. आता मैदा टाकून घेऊया. ह्या फक्त कडाप्याचं जे असतं पोळपाट त्याच्यावरतीच, नाही तर बरेचसे कपडा लावतात किंवा पेपर घेतात खालती, पण मला असंच लाटायला आवडतं आणि त्यामुळे खूप पांढरीसुद्धा पोळी होत नाही. आता ही पुरणपोळी असल्यासारखं तुम्हाला वाटते का मी इतकी भराभर लाटते का, तर पीठ इतकं मस्त मुरलेलं आहे. हे तुम्ही 5-6 तास जरी पीठ ठेवलं तरी काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. फक्त फ्रीजमध्ये ठेवा आणि करण्याच्या अगोदर तासभर बाहेर काढून घ्या. जर का आता सकाळी जर पुरणपोळ्या तेवढ्या लागणार नसतील तर संध्याकाळी करायचे असेल तरी तुम्ही पुरण आणि पीठ फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे 2 दिवसापर्यंत जरी 3 दिवसापर्यंत ठेवलं तरी काहीच होत नाही. त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका, का तर चव जी आहे ती जशी पाहिजे आपल्याला तशी लागत नाही शक्यतो. पहिल्यांदा जर पोळी करत असाल तर तव्यावर टाकलेली पोळीच पूर्ण भाजून टोपलीत टाकेपर्यंत दुसरी पोळी करू नका, नाहीतर वरची पोळी जी आहे ती करपल्या जाईल, का तर आपल्याला अंदाज येत नाही. आता याला थोडेसे असे बबल्स आल्यासारखे झाले की ही पोळी जी आहे ती आपल्याला पलटून घ्यायची आहे. आणि जर का खालची पोळी करत बसलं तर ह्या गोष्टीकडे लक्ष जात नाही. आता ही पलटून घेऊया. पलटून घेतल्यानंतर हे बघा जास्त पीठसुद्धा राहत नाही. पोळी खाली पीठ थोडंसं अंदाज घेत टाकलं की जास्त पांढरी उमटत नाही पोळी. आता ही पोळी जोपर्यंत तव्यावर आहे तोपर्यंत गॅस जी आहे ती बारीक बिलकुल करायचा नाही. जेव्हा टोपलीत जाईल तेव्हा गॅस बारीक करायचा आणि खालची पोळी तयार करून घ्यायची. ती पण पोळी निम्मी लाटत आली की गॅस मोठा करायचा, हे अंदाज आला पाहिजे. आता पोळीला वरच्या बाजूनं पण आणि साईडनं पण मी तेल सोडून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकूण एक पोळी किती परफेक्ट अशी फुलते. आणि गव्हाची करा किंवा मैद्याची करा, पोळी म्हणजे पोळीच होते. चवीला मात्र ही जी पोळी ती खूप नाजूक होते. तुम्ही 2 मिनिट जरी दुधात ठेवली तर अक्षरशः विरघळते ही मैद्याची पोळी, इतकी सुंदर होते. बऱ्याच वेळा काय होतं आपण मैद्याचं कसं खावं, पण आपण कधीतरी खायला हरकत नाही. त्यामुळे नक्की ट्राय करा. तर छान गोल्डन आणि कुठेही कच्ची राहिली नाही पाहिजे अशा प्रकारे ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची. आता इथे मी 2 पोळ्या करून घेतल्यात. तर जी पोळी तयार झाली थंड झाली वरची, तिच्या खाली ही पोळी ठेवायची आणि लगेचच वरी काहीतरी झाकण ठेवून घ्यायचं. तर आता आणखीन एक पोळी मी तुम्हाला टाकून दाखवते, का तर मी लाटताना ही पोळी दाखवलेली नाही, का तर खूप व्हिडिओ मोठा होतो. बारीक सारीक गोष्टी सांगायच्या म्हटला की व्हिडिओ मोठाच होतो. त्यामुळे जेव्हा रेसिपी करायची तेव्हा व्यवस्थित व्हिडिओ पहा. वाटलंच तर साहित्य पहिल्यांदा करत असाल तर लिहून घ्या आणि त्याच्यानंतर व्यवस्थित तयार करण्यासाठी घ्या. तर हेही पोळी बघा जेव्हा आपण पलटून घेऊ तेव्हा एकूण एक सुद्धा पोळी फुटलेली नाही, इतकी परफेक्ट झालेली आहेत. अशाच प्रकारे सर्व पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत मी. तर बघू शकता एकही पोळी फुटलेली नाही, परफेक्ट अशा आपल्या पोळ्या झालेल्या आहेत. त्याला असा हात जरी लावला तरी तुटेल अशी इतकी नाजूक पोळी आपली तयार झालेली आहे. तर ह्या पोळ्या मी प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते, का तर टोपलीमध्ये अंदाज येत नाही. तर एकूण एक पोळी बघा दोन्ही साईडने मी तुम्हाला दाखवते. प्रत्येक पोळी अशी हातावरती धरली तर तुटते अशी होते, इतके नाजूक झालेले आहेत आणि तितक्याच परफेक्टसुद्धा. आणि साईडच्या कडा पातळ जर असतील तर पुरणपोळी चवीला सुद्धा छान लागते आणि ती कडा जी आहे ती कोणी बाजूला काढून ठेवत नाही. तर बघू शकता एकूण एक पोळी किती परफेक्ट आणि मस्त झालेली आहे.
तर अशाच प्रकारे तुम्ही घरी खाण्यासाठी किंवा विक्रीसाठी बनवू शकता. तर ही पोळी तुम्हाला मी अशी फोल्ड करून दाखवते. हे बघा, एकदम मऊसूत आणि मस्त अशी झालेली आहे. इथं आपण पाव किलोच्या प्रमाणात चार्ट दिलेला आहे, त्याच्यानुसार अर्धा किलो आणि 1 किलोचं प्रमाण आणि खर्च काढू शकता. तर एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर जेव्हा आपण पोळी तोडतो, एकसारखी छान भाजलेली आहे बघा. याचा पापुद्रा बघा, दोन्हीसुद्धा साईडचा मध्यभागून मी तोडून दाखवते. तोडताना हे बघा, अगदी खुसखुशीत झाल्यासारखी वाटते किंवा अशी मैद्याची केली असेल असं सुद्धा वाटत नाही. इतके नाजूक झालेली आहे आणि परफेक्टसुद्धा. तर याचा पापुद्रा बघा दोन्ही साईडचा, हे बघा, वाटणार सुद्धा नाही आणि पुरण अगदीच पोळीला चिटकून असं आहे. जरासुद्धा वेगळं झालेलं नाही किंवा एका बाजूला जात नाही. अशा प्रकारेच पुरण पाहिजे पोळीला चिटकून. तर दोन्ही साईड बघा एकसारख्या लाटल्या गेल्यात आणि तोंडात टाकताच ही पोळी विरघळते. अशा प्रकारे जर केली तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, तोंडात टाकताच विरघळेल इतक्या सुंदर पुरणपोळ्या पहिल्यांदाच तुम्ही बनवाल तर घरातले सर्वच कौतुक करतील. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहता ते कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. तर आजची मैद्याची पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.